नमस्कार. किऑस टू क्लॅरिटी या आपल्या चॅनलवरती मागे आपण पहिला एक व्हिडिओ बघितला. त्यात कॉन्व्हर्सेशन्स विथ गॉड ही जी ट्रिलॉजी आहे, 3 पुस्तकांचा संच नील डोनाल्ड वॉल्श यांनी लिहिलेले. तर या पुस्तकांवरती आपण भाष्य करणार आहोत आणि या पुस्तकात दिलेला जो देवाशी संवाद आहे त्या व्यक्तीचा, याविषयी आपण डीपली संभाषण करणार आहोत. तर हा पार्ट मी सुरुवातीला मागच्या भागामध्ये हे इंट्रोड्यूस केलेलंच आहे. आता मला या पार्टमध्ये सेकंड पार्टमध्ये असं सांगायचं आहे की डोनाल्ड वॉल्श हे जे लेखक आहेत अमेरिकेमध्ये, त्या लेखकाचा देवाशी संवाद झाला कसा. अँड बिफोर दॅट लेट मी क्लिअर वन पॉईंट. आता काही लोक असतात, काही दर्शक असतात, त्यांचा प्रश्न असा असतो की मुळात देव आहे का, म्हणजे आम्ही देवावरती विश्वास ठेवावा का ठेवावा जर आमचा विश्वास नसेल तर माझं यावरती उत्तर असं आहे की देव आहे किंवा नाही, इज देअर गॉड और नॉट, हा डिबेट, हा जो विषय आहे डिबेटचा, तो खोलवर आहे आणि खूप वेगळा आहे. तो इथे आपल्याला चर्चा करण्याची त्याची आवश्यकता नाही. मग मी गॉड हा शब्द ज्यावेळी उच्चारतो त्याचा अर्थ काय, तर मेजॉरिटी ऑफ द पॉप्युलेशन इन द वर्ल्ड दे बिलीव्ह इन गॉड. गॉड एक्झिस्ट. त्यासाठी मी देव हा शब्द घेतलेला आहे. पण ज्या लोकांचा देवावरती विश्वास नाही, म्हणजे अथिस्ट, नास्तिक, निरीश्वरवादी, तर त्यांचा ॲटलिस्ट कमीत कमी या नेचरवरती तर विश्वास आहे. नेचर, युनिवर्स, युनिव्हर्सल पॉवर, क्रिएटर. अहो, आपल्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी देव असा शब्द नाही वापरला, पण निर्मिक हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. तर त्या पद्धतीनं तुम्ही तसा अर्थ त्याचा घ्या. ज्यांना देवावरती विश्वास नसेल तर क्रिएटर म्हणून घ्या. त्या क्रिएटरशी या लेखकाचा संवाद झालेला आहे असं समजून आता आपण पुढे जाऊया. तर मला सांगायचं असं आहे की नील डोनाल्ड वॉल्श या व्यक्तीच्या जीवनामध्ये बदल झाला कसा, किंवा आणि कसा. जर आपल्यापैकी काही लोकांनी पुस्तकं वाचली असतील किंवा फर्स्ट पार्ट जरी वाचला असेल तर त्यात ही सगळी स्टोरी दिलेली आहे. पण ज्यांनी पुस्तकं वाचलेली नाहीत तर त्यांच्यासाठी मला हे इंट्रोडक्शन देणं गरजेचं आहे. हा संवाद झाला कसा. साधारणपणे बघा, 1992चा तो काळ होता. 1992 या वर्षीमध्ये, 1992 मध्ये नील डोनाल्ड वॉल्श हा अत्यंत एक साधारण व्यक्ती. तर झालं असं, अमेरिकेमध्ये नील डोनाल्ड वॉल्श ही जी व्यक्ती होती, यांना 1992 मध्ये एक अनुभव आला. म्हणजे त्यावेळी त्यांचं वय जवळपास 50च्या घरात होतं आणि ती व्यक्ती सर्व लोकांना अध्यात्माबद्दल बोलायची. म्हणजे ख्रिश्चन धर्माचे असल्यामुळं जीसस क्राइस्ट, परत बायबल या विषयावरती ते लोकांशी चर्चा करायचे, लोकांना सांगायचे भरपूर. मला असं वाटतं ते चर्चमध्ये पण काही काळ त्यांनी हीच कामं केली आहेत. मग त्यांना असं आढळायचं की मी ही सगळी कामं देवाविषयी करतो, देवाचं काम करतो, लोकांना सगळं सांगण्याचं वगैरे. माझ्या जीवनामध्ये नैराश्य किंवा माझ्या जीवनामध्ये पैसे कमी असण्याची ही सगळ्या जगभर खूप मोठी समस्या आहे. मॅक्सिमम पॉप्युलेशनला हाच म्हणजे इकॉनॉमिक प्रॉब्लेम असतोच. तसा तो प्रॉब्लेम त्यांना पण होता. तर इकॉनॉमिक प्रॉब्लेम होता, प्लस रिलेशन्स मध्ये त्यांचे काही प्रॉब्लेम्स होते, घरगुती असतील वगैरे. तर ते सतत खूप परेशान असायचे या विषयाने. मग त्यांना असं वाटायचं की मी जे काही करतोय किंवा गॉडविषयी जे काही बोलतोय, गॉड आहे की नाही, ही शंका त्यांना कधी कधी मनात यायची. मग या व्यक्तीनं काय केलं, असा अनुभव घेताना, संघर्षमय जीवन चालू असताना आणि अनसर्टन्टी बऱ्यापैकी वाढलेली होती. तर या सगळ्या अनसर्टन्टीचा वगैरे असं सामना करत असताना, नैराश्याचा सामना करत असताना या व्यक्तीने एकदा ठरवलं. म्हणजे खूप राग आला त्या व्यक्तीला. असं म्हणूया की थोडासा क्रोध त्याचा देवावरतीच आला. देव आहे की नाही आता इथून सुरुवात झाली. तर मग त्यांनी असं ठरवलं, मी आता देवाला पत्र लिहिणार. हालांकि जबकि उनको पता है भाई ये लेटर तो काही जाने वाला नहीं है. हे तर त्यांना माहिती आहे की असं पत्र कुठं. आता मी जर उद्या ठरवलं किंवा तुम्ही स्वतः ठरवलं की आता चला मला देवाला पत्र लिहायचं आहे, माहिती आहे आपल्याला की हे पत्र कुठं जाणार नाही, कारण देवाचा ॲड्रेस कुठं आहे आपल्याकडे, राईट. बट स्टील कधी कधी खूप त्रस्त मन झाल्याच्या नंतर मनुष्याला असं वाटतं की आपण बोलावंच,
देवाशी. असं तसं या विचाराने प्रेरित होऊन मग त्या व्यक्तीनं असं विचार केला की चला आपण देवाशी बोलूया, लिहूया पत्र. मग त्यांनी लिहायला म्हणून एक येलो पेजेस म्हणून त्यांचे एक ते डायरी वगैरे होती, त्याच्यावरती त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि प्रश्न विचारले की गॉड, वाय these problems are there in my life? First of all, God, whether you are there or not. असा पण एक प्रश्न त्याच्या मनामध्ये आहे. आणि जर असशील तर मग एवढे प्रश्न का बरं आहेत? माझे रिलेशन्स बरोबर प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे इतरांशी रिलेशन्स वगैरे ते खराब होतात. इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स आहेत आणि कंटिन्युअसली आय एम थिंकिंग अबाउट हाऊ टू पे द इलेक्ट्रिसिटी बिल, हाऊ टू पे द फोन बिल, टेलिफोन बिल वगैरे. अशा सगळ्या विचारांनी ते त्रस्त झालेले होते आणि त्यांनी ते प्रश्न धडाधड लिहायला सुरुवात केली. असं माहीत असताना की हे प्रश्न पुढे जाणार नाहीत, पण आपण म्हणतो ना दिल की भडास निकाल दी, तशा टाईपचं त्यांनी ते पत्र लिहिलं वगैरे. आणि लिहिल्याच्या नंतर स्टॉप केलं किंवा आता बस झालं आता लिहिणं वगैरे. आणि हात उचलायला घेतला तर हात उचले ना. आश्चर्य. तिथून पुढे त्यांचा हात म्हणजे हातातला जो पेन आहे तो आपोआप चालू लागला. ऑटो रायटिंग सुरू झाली. आपोआप रायटिंग सुरू झालं आणि त्या रायटिंगमध्ये असं उत्तर आलं किंवा असं वाक्य लिहिलं गेलं, डू यू रिअली वॉन्ट द आन्सर्स? तुला खरंच प्रश्न, हे जे काही प्रश्न तू विचारलीस तुला उत्तर हवी आहेत का? माय गॉड. त्यानं सुरुवातीला तर ते म्हणजे हे रायटर गोंधळून गेले अक्षरशः. हा काय प्रकार आहे? मला उत्तर पाहिजे का असं कोण विचारत आहे? मीच लिहिलं हे. पण स्टील त्यांनी असं विचार केला की मे बी गॉड जर असेल तर मग त्यांनी हो म्हणून लिहिलं आणि त्याच्यानंतर मग प्रश्न उत्तरांचा सराव, प्रश्न उत्तरांचा जो एक सिलसिला आहे तो पुढे सुरू झाला. आता हे सगळं वाचत असताना मी इथपर्यंत आलो आणि मलाही असं वाटलं यार खरंच खरं असेल की नाही वगैरे. जसं मी फर्स्ट पार्टमध्ये थोडंसं एक्सप्लेन केलेलं आहे, पण त्यानंतर जसं म्हणजे ज्या पद्धतीने मी प्रश्न बघितले, प्रश्नांचे स्वरूप बघितले, त्यानंतर त्याची उत्तरं बघितली, अत्यंत विलोभनीय, अत्यंत सुंदर मला ते जाणवलं. म्हणजे याच्यापूर्वी भरपूर लिटरेचर वाचलेलं असताना सुद्धा त्या काइंडचे प्रश्न किंवा त्या काइंडची उत्तरं मला कधीच वाचायला नव्हती मिळाली. म्हणून मी पण इम्प्रेस झालो आणि मी ठरवलं की आपण लवकरात लवकर हे पुस्तक संपवायचं आहे. लवकरात लवकर म्हणण्यापेक्षा संपवायचंच आहे म्हणजे, तर ते सोडायचं नाही आहे. तर मग दररोज भरपूर पेजेस वगैरे वाचून ते पुस्तक संपवलं. त्यानंतर रीड अगेन अँड अगेन केलं परत. आणि त्यातून मला खरंच सांगतो मित्रांनो, अत्यंत सुंदर असा संवाद मला आढळला. तर अजून एक गोष्ट आता मला सुरुवातीला असं सांगायचं आहे की हा जो देव असतो ना, देव हा कोणाशी बोलतो? जे नास्तिक असतील त्यांनी असा विचार करा की ही युनिव्हर्स बोलते ती कुणाशी बोलते? हे नेचर बोलतं ते कुणाशी बोलतं? म्हणजे माझ्याशी देव बोलतो का? असा प्रश्न तुमच्या मनात येतच असेल ना. तर तो सगळ्यांशी बोलतो हे करेक्ट आहे. असा प्रश्न ज्यावेळी लेखकाने एका ठिकाणी देवाला विचारला की देवा तू कुणाशी बोलतोस? गॉड टू हुम यू टॉक टू युजली. मग गॉड असं म्हणतात त्या विषयावरती, देयर इज नो क्वेश्चन whom I talk to. The question really is who listens to me. कळलं? म्हणजे देव हा प्रत्येकाशी बोलतो. तुमच्याशी बोलतो, माझ्याशी बोलतो, सगळ्यांशी बोलतो. सगळ्या आणि जगातल्या जे म्हणून सजीव असेल त्या सगळ्यांशी देवाचा संवाद असतो त्याच्या लेवलप्रमाणे. पण तो संवाद ऐकतो कोण? मग ऐकतो कोण म्हणजे हे कसं? आता तुम्ही म्हणाल कुठे ऐकू येणार आहे गॉडचं? गॉड मला बोलतो हे कसं कळायचं वगैरे वगैरे. तर गॉड आपल्याशी बोलतो की नाही, तर आपल्याशी बोलण्याचे त्याच्यात 3 टूल्स आहेत. 3 टूल्स म्हणजे 3 अशा जरिया ज्याला आपण म्हणतो की नाही, माध्यम आहेत की त्या 3 माध्यमांच्या द्वारे तो आपल्याशी बोलत असतो. काय? कुठले ते 3 माध्यमं असतील? तर सगळ्यात हायेस्ट माध्यम असतं देवाचं आपल्याशी बोलण्याचं, मीडियम असतं, दॅट इज फिलिंग. तुमचे भावना, मनातले भावना, फिलिंग्स. सेकंड थॉट्स म्हणजे तुमचे विचार. आणि थर्ड वर्ड्स. बट मित्रांनो मला सांगायचं असं आहे की फिलिंग्स, थॉट्स अँड वर्ड्स हे जे 3 टूल्स आहेत बोलण्याचे, ज्याद्वारे देव आपल्याशी संभाषण करत असतो, त्यातला सर्वात जास्त संवाद तो फिलिंग्सच्या द्वारे करत असतो.
इमोशन्स वगैरे ज्या आपल्या मनामध्ये अचानक येतात की नाही, एखाद्या इव्हेंट नुसार वगैरे येतात वगैरे. तर इमोशन्स आणि इमोशन्स म्हणजे फिलिंग्स. ज्या फिलिंग्स येतात ना, त्या फिलिंग्स म्हणजे ज्यावेळी आपल्या मनामध्ये दाटून येतात, अत्यंत प्रेम मनात येतं किंवा अत्यंत म्हणजे रडू येतं वगैरे वगैरे. पण त्या रडण्याचा किंवा हसण्याचा जो काही बेस काय पाहिजे, आत्यंतिक आनंद, आत्यंतिक रडणं वगैरे इमोशन्स, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. तर त्यावेळी ज्या फिलिंग्स असतात ना, त्या फिलिंग्स दोज आर सेंड बाय गॉड टू अस, बिकॉज फिलिंग इज द लँग्वेज ऑफ गॉड. देवाची खरी लँग्वेज फिलिंग्स आहेत. पण आता फिलिंग्स प्रत्येकाला प्रत्येक वेळी नाही समजत. पण विचार हे जास्त प्रमाणात येतात की विचार तर कोणाला येत नाही असं कोणी नाहीच आहे जगामध्ये. मग विचार जास्त येतात ना, तर विचार सुद्धा ही देवाची भाषा आहे, पण ती कमीत कमी वापरली जाते फिलिंगपेक्षा. आणि विचारांपेक्षा वर्ड्स जर म्हणाल शब्द, ते सर्वात कमी वेळा वापरले जातात. अत्यंत म्हणजे रेअरेस्ट ऑफ द रेअर केसेसमध्ये गॉड वर्ड्सचा सहारा घेतो. म्हणजे आयदर ही विल राईट समथिंग इन द बुक अँड यू विल कम टू नो आफ्टर रीडिंग. अदरवाईज तुम्हाला कुठेतरी मेघांचा गडगडाट होईल आणि त्यातून आवाज ऐकू येईल. आता तुम्ही म्हणाल हे काय हास्यास्पद आहे? हे हास्यास्पद नाही आहे. ॲक्च्युली जर तुम्ही योगानंदांचं पुस्तक वाचलं असेल, योगी कथामृत किंवा अॅन ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी, तर त्यामध्ये त्यांनी एक चॅप्टर दिलेला आहे. त्या चॅप्टरमध्ये त्यांनी असं मेन्शन केलेलं सुद्धा आहे की त्यांना ढगांच्या गडगडाटामधून देवाचा आवाज आला म्हणून, मेरे बच्चे वगैरे असं तसं. मग मला काय येत नाही तसे वर्ड्स माझ्यासमोर काय येत नाही, तर माझी लेवल नाही आहे तेवढी. किंवा आपण ज्याला बोलतो फ्रिक्वेन्सी मॅच होणं. आता ज्या लोकांचं खूप जास्त मेडिटेशन असेल, खूप जास्त डिवोशन म्हणजे भक्ती असेल, अशा लोकांचीच फ्रिक्वेन्सी त्या लेवलला मॅच होते आणि त्या लोकांना वर्ड्स सुद्धा ऐकू येतात. पण वर्ड्स हे खूप रेअरली येतात, हे लक्षात घ्या. आता या पुस्तकामध्ये देवाचीच भाषा वर्ड्समध्ये आलेली आहे, हे आपण लकी आहोत. आपल्याला ते वाचायला मिळत आहे. ॲटलिस्ट वाचण्याची, पण ऐकण्याची क्षमता खूप कमी लोकांना असते. ठीक आहे. तर या 3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत की फिलिंग्स, थॉट्स अँड वर्ड्स. मग एक प्रश्न असा येतो की विच काइंड ऑफ फिलिंग्स. बघा, आता फिलिंग्स तर भरपूर येत असतात मनामध्ये. कुठल्या प्रकारच्या फिलिंग्स आहेत, कुठल्या प्रकारचे इमोशन्स आहेत की ज्यावरून मला असं कळावं की ही दैवी वाणी आहे, देवाची वाणी आहे, देव माझ्याशी बोलतोय, गॉड माझ्याशी बोलतोय, ही फिलिंग म्हणजे देवाची आहे. कसं ओळखायचं? किंवा कुठले विचार जे माझ्या मनामध्ये येत आहेत, त्यातले कोणते विचार सॉर्ट आउट करायचे आहेत की दीज थॉट्स आर कमिंग फ्रॉम गॉड अँड विच वर्ड्स आर कमिंग फ्रॉम गॉड. ओके. आता मला याबद्दल थोडंसं सांगू द्या. थॉटबद्दल अगोदर मी बोलतो. द हायेस्ट थॉट्स, द थॉट विच कंटेन्स जॉय. बघा, द थॉट्स विच कंटेन जॉय आर द हायेस्ट थॉट्स. विचार करा याच्यावरती थोडासा. जे विचार म्हणजे असे विचार माझ्या मनामध्ये येत आहेत की त्या विचारांवर म्हणजे त्या विचारांचा एक परिणाम म्हणून माझ्या मनामध्ये जॉय येतो. जॉय म्हणजे आनंद. आनंदाने मन कधी कधी अगदी असं मस्त भरून जातं. बघा, काही विचार येतात आणि छानपैकी जॉय आपल्या मनामध्ये येत असतो. म्हणजे इफ यू आर थिंकिंग अबाउट समवन हू लव्ह व्हेरी मच, यू लव्ह टू दॅट पर्सन, तुमची आई असेल, वडील असेल, कुणी असेल, तर अचानक त्या व्यक्तीची आठवण आली आणि त्याच्याबद्दल विचार करत असताना अचानक जॉय मनात येतो. बघा, तर त्यावेळी समजायचं की गॉडनी आपल्यासाठी तो थॉट पाठवलेला आहे. हायेस्ट थॉट तो असतो. तर हायेस्ट थॉट येणं गरजेचं आहे. तर ते कसं ओळखायचं हायेस्ट थॉट? जॉय. मनामध्ये जॉय आला अचानक, समजायचं गॉडची भाषा आपल्याशी सुरू होते. नंतर बघा, वर्ड्स मला सांगायचं, फिलिंग मी शेवटी सांगणार आहे. द वर्ड्स विच आर क्लिअरेस्ट, अगदी स्पष्ट शब्द जे असतात ना, ते गॉडची भाषा असतात. त्याच्या अगोदरचे जे विचार असतात ते सगळे माझे म्हणजे सोयीस्कर असतात. अपॉर्च्युनिस्ट असतो मनुष्य बऱ्यापैकी, संधी साधू असतो. म्हणजे योग्य आपल्याला काय योग्य आहे त्या पद्धतीने आपण सगळे विचारांची किंवा वर्ड्सची निर्मिती करतो. असं आपण कोणाशी बोलत असताना आपल्या फायद्याचं ते असेल तर ठीक, नसेल तर आपण जास्त त्यामध्ये इंडल्ज होत नाही. करेक्ट. वी डू नॉट इन्व्हॉल्व आवरसेल्फ.
In such kind of conversation where we do not get any benefit, such kind of people are also there ना, बरोबर आहे. तर असे वर्ड्स, जे वर्ड्स क्लिअरेस्ट आहेत, तर त्या वर्ड्स ते वर्ड्स येतात गॉडकडनं असं समजायचं. मग क्लिअरेस्ट वर्ड कसं ओळखायचं, की माझ्याकडून दिले गेलेले, बोलले गेलेले कोणते वर्ड्स हे क्लिअरेस्ट असतील, स्पष्ट असतील, अगदी स्पष्टतम असे शब्द कोणते, ज्या शब्दामध्ये पूर्णपणे सत्य दडलेलं असतं. तेच शब्द हे सत्य, म्हणजे सत्य देणारे, सत्यच बोलणारे शब्द हे हायेस्ट असतात, क्लिअरेस्ट असतात, स्पष्ट असतात, सुस्पष्ट. मग आता याच्यात थोडंसं आपण एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो बघा. आपण आजूबाजूला बघतो की नाही, एक लेटेस्ट टेक एन एक्झाम्पल ऑफ पॉलिटिक्स. आता पॉलिटिक्समध्ये 2 पार्टीज किंवा अधिक पार्टीज असतात. तर 2 पार्टीचा आपण विचार करूया. एक पार्टी आहे एक्स, दुसरी पार्टी आहे वाय. एक्स पार्टीच्या लोकांकडून काही चुकलं तर वाय पार्टीचे लोक त्याच्या विरुद्ध बोलणार, संभाषण करणार, बघा एक्स वाले असं कसं वगैरे, राईट. पण तेच एक्स जर करेक्ट असेल तर वाय वाले त्यांचं ॲप्रिशिएशन नाही करणार. का? कारण ते आपला पक्ष नाही ना तो, राईट. आणि वाय पार्टीच्या लोकांनी ज्यांनी एक्सना क्रिटिसाइज केलेलं आहे, वाय पार्टीतल्याच एखाद्या व्यक्तीकडून काही चूक झाली किंवा एखादं मोठं डिसिजन चुकलं वगैरे वगैरे, नॅशनल लेवलचं, स्टेट लेवलचं, तर वाय पार्टीचे बाकीचे जेवढे समर्थक असतात, द फॉलोअर्स ऑफ वाय पार्टी, दे आर नॉट क्रिटिसाइजिंग द पर्सन हू इज फ्रॉम देअर ओन पार्टी. असं चित्र दिसतं की नाही आपल्याला? करेक्ट आहे. म्हणजे इथं अर्थ काय होतो, इथे आपण आपल्या सोयीनं शब्दांचा वापर करत असतो. आपल्या सोयीचा आहे का बाबा, अन्याय करणारा हा खूप स्ट्रॉंग इनफ आहे, पण माझी त्याच्याशी कनेक्शन चांगले, अन्याय ज्याच्यावरती होतोय त्या व्यक्तीबद्दल मी बोलायला पाहिजे सत्यानं, पण कधी कधी मी ते टाळतो. याचा अर्थ असा झाला की आपले जेवढे शब्द असतात ते सगळे शब्द हे सोयीस्कर असतात, आणि सोयीस्कर विचार म्हणजे देवाची भाषा होऊ शकत नाहीत. जिथं सत्य त्या सत्याच्या मागे ठामपणे उभं राहणे, तर ते उभं राहण्यासाठी आपल्याला शब्द तसे बोलावे लागतील, आणि ते शब्द म्हणजे ते तुमचे नसतं, ते गॉडचे असतात, हे ध्यानात घ्यायचं. मग तुम्ही म्हणाल ह्याने तर नुकसान पण होऊ शकतं. नुकसान आणि नफा, फायदा आणि तोटा याचा विचार यामध्ये करायचा नसतो. तर लक्षात ठेवा, हायेस्ट थॉट तो ज्याच्यामध्ये जॉय असतो, म्हणजे आनंद असतो. हायेस्ट वर्ड्स ते असतात ज्याच्यामध्ये सत्य असतं दडलेलं, सत्याशिवाय दुसरं नाही. आणि तिसरं आहे ग्रेटेस्ट फिलिंग्स. आपण जे सुरुवातीला बोलू ना, फिलिंग इज ऑल्सो द लँग्वेज ऑफ गॉड. सो व्हॉट काइंड ऑफ फिलिंग्स? द ग्रेटेस्ट फिलिंग्स. बट हाऊ टू आयडेंटिफाय अ पर्टिक्युलर काइंड ऑफ फिलिंग इन माय माइंड इज ग्रेटेस्ट वन. तर ती ग्रेटेस्ट फिलिंग ओळखायची कशी? ज्या फिलिंगमुळे किंवा ज्या फिलिंग तुमच्या मनात आल्या आणि त्या फिलिंगमुळे तुम्हाला लवची अनुभूती झाली, प्रेमाची अनुभूती झाली, तिटकारा, तिरस्कार वगैरे मनात अजिबात राहत नाही अशा वेळी. असं जर तुम्हाला प्रेमाची जाणीव होत असेल, तर त्या काइंडची जी फिलिंग आहे, म्हणजे त्या लव मनामध्ये आलं, मनात प्रेम उचंबळून आलं, तर त्या प्रेमाचा जो स्रोत आहे, सोर्स, दॅट इज द फिलिंग. सो दॅट काइंड ऑफ फिलिंग इज नॉट yours. It is definitely by God. So God communicates with you continuously through these 3 tools. Which are those? Thoughts, words and feelings. फिलिंग ही जास्त सघन भाषा आहे, त्याच्यापेक्षा कमी लेवलची आहे थॉट्स, आणि सगळ्यात कमी म्हणजे सगळ्यात रेअरली वापरली जाते ती म्हणजे वर्ड्स. आता हे आपल्याला कळलं असेल तर ह्याच्यावरून आपल्याला एक गोष्ट मात्र समजते चांगल्यापैकी. आता मला कळलेली गोष्ट मी तुला सांगतो, तुम्ही स्वतः ठरवा कसं करायचं. मला माझ्या लाईफमध्ये पुढे जात असताना, मला माझं जीवन मला अतिशय सुंदर जगत असताना मला या 3 गोष्टींचा विचार सतत करायचा आहे, की आय शुड परस्यू द जॉय, ट्रूथ अँड लव्ह. जॉय, ट्रूथ, लव्ह. या गोष्टी मला ज्याच्यामध्ये मिळतील, ह्या 3 गोष्टी मला ज्या ॲक्शन्स मधून म्हणा किंवा ॲक्टिव्हिटीज मधून म्हणा किंवा वागण्यातून मिळत असतील, ते मी जरूर करणार. आणि या गोष्टींचा स्रोत, यांच्या ऐवजी, लव्हच्या ऐवजी मला हेट्रेड मिळतंय, गेटिंग मी नॉट, किंवा मग जॉयच्या ऐवजी काहीतरी सफरिंग वगैरे मिळतंय, म्हणजे अपोजिट गोष्टी जर का प्रॉडक्ट असेल, तर अशा ॲक्शन्स, अशा कृती, असे विचार मी टाळण्याकडे भर देईल. सो यू ऑल्सो परस्यू जॉय, देन ट्रूथ अँड
लव. राईट. हा आता याला आपण लेसन यासाठी म्हणणार नाही आहे, कारण आपण इथे जीवनामध्ये लेसन्स किंवा शिकण्यासाठी नाही आलेलो, म्हणून मी याला लेसन म्हणत नाही. पण आपण एक एक जनरल भाषेत बोलतो की नाही, आपण ही गोष्ट शिकलो, तर ही गोष्ट आपण जरूर लक्षात ठेवा. जॉय, ट्रूथ अँड लव ह्या 3 गोष्टींची कास जर तुम्ही धरली आजपासूनच, तुमचा देवाशी संवाद फटाफट फटाफट व्हायला सुरुवात होईल. तुम्हाला सायन्स लक्षात येतील. जसं मला कमेंटमध्ये एका व्यक्तीने टाकलं, म्हणजे फॉर्मर स्टुडंट शी इज ॲक्च्युली, की तिला असे काही सायन्स मिळाले होते अशात लेटेस्ट. ती म्हटली ना, मला सकाळीच असे साईन मिळाले की गॉडशी मी कनेक्टेड आहे, आणि तुमचा व्हिडिओ मला दुपारून किंवा संध्याकाळी बघायला मिळाला. सो ही कनेक्टिव्हिटी, ही सगळं गॉडची रचना आहे मित्रांनो. तुम्ही सुद्धा इत्तेफाक से या फिर आपण म्हणतो की नाही की बाय चान्स वगैरे नाही, हे सगळं ठरलंय. गॉड तुमच्याशी कम्युनिकेट करू इच्छितोय, तो करतोच तसा, पण तुम्ही त्याचं जास्तीत जास्त ऐकावं, तुम्हाला ते कळावं व्यवस्थित, यासाठी त्याने तुम्हाला जाणीवपूर्वक व्हिडिओ बघायला लावला आहे. म्हणजे माझ्या व्हिडिओची ख्याती व्हावी, प्रसिद्धी व्हावी, तो वाढावा वगैरे, हे जरी माझं एक स्वतःचं इंटेन्शन असलं, पण मी ज्या बाबतीत बोलतोय, तर गॉडचा जो हेतू आहे तो प्लीज तुम्ही समजावून घ्या. गॉडचं इंटेन्शन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. म्हणजे विनाकारण असं कुणी जोडलं जात नसतं. हे जर काही तुम्हाला बघायला मिळालं वगैरे वगैरे, हे सगळं त्याची रचना आहे. ही इज गोइंग टू कम्युनिकेट विथ यू विविडली, एकदम क्लिअरली, स्पष्टपणे तो आता तुमच्याशी कम्युनिकेट करू इच्छितोय, आणि त्याचे काहीतरी संदेश तुमच्यासाठी नक्कीच असणार आहे. एव्हरी पर्सन इन द वर्ल्ड इज युनिक अँड इनक्रेडिबल, ठीक आहे. त्यामुळं तुम्ही क्राऊडचा आज भाग असाल, पण त्या क्राऊडमध्ये सुद्धा गॉड तुमच्याकडे इंडिव्हिज्युअली बघतोय, प्रत्येकाशी वेगळा संवाद तो साधतोय. तर त्यासाठी आपण रेडी असलं पाहिजे. ओके. आता यानंतर मला जी गोष्ट सांगायची ती अशी आहे, म्हणजे त्या संवादामध्ये पुस्तकामध्ये असं आलं एका ठिकाणी की प्रेयर, आपण प्रेयर करतो की नाही, तो म्हटला असं सहजच रायटर की गॉड, मी तर खूप प्रेयर करतो तुझी वगैरे, प्रार्थना करतो, प्रेयर करतो. आता प्रार्थनेचे तर अनगिनत प्रकार आहेत. पूर्ण जगभरात जेवढे धर्म असतील, वेगवेगळे पंथ असतील, त्या सगळ्या पंथांच्या, धर्मांचे वेगवेगळ्या प्रार्थना, त्यांचे वेगवेगळे स्वरूप आहेत प्रार्थनांचे. गेटिंग मी नॉट? बट मोस्ट ऑफ द प्रेयर्स ज्या आज केल्या जातात ना, लेट मी टेल यू, दे आर रॉंग. रॉंग. प्रेयर कशी रॉंग असते? प्रेयर करण्याच्या मेथड्स आणि प्रेयर करण्याच्या मागची जी भावना किंवा धारणा आहे, त्या रॉंग आहेत मित्रांनो. आणि त्यामुळे प्रेयर्स या अनहर्ड जातात, हो, वेस्ट जातात, वेस्टेज. इथपर्यंत वेस्टेज त्या प्रेयरचं असतं की प्रेयर करणारा जो व्यक्ती आहे, त्याला अक्षरशः देवावरचा त्याचा विश्वास वाढायला लागतो. एवढी प्रार्थना मी करतोय, मला का बरं चुकीचे रिझल्ट्स मिळत आहेत? कारण प्रेयर चुकीची आहे, प्रेयरची मेथड चुकीची आहे. प्रेयर म्हणजे प्रार्थनेच्या मागचा जो हेतू किंवा धारणा, या धारणेने आपण करतोय, तो चुकीचा आहे. ती मेथड चुकीची. ती कशी? आता प्रेयर कशी असावी? द करेक्ट प्रेयर इज नेवर अ प्रेयर ऑफ सप्लिकेशन. A correct prayer is never a prayer of supplication. Actually, on the contrary, it is that prayer is of gratitude. Full of gratitude it should be. आता हे कसं? फर्स्ट ऑफ ऑल, सप्लिकेशन म्हणजे काय? सप्लिकेशन म्हणजे दीनवाणं होणे, भीक मागितल्यासारखं करणे, किंवा प्लीज देवा मला हे दे. आता या ठिकाणी होतं काय माहिती आहे का? ज्यावेळी आपण प्रार्थना करतो की नाही, जनरली आता प्रार्थना करणं म्हणजे नम्र होणे, विनम्रपणे आपण प्रार्थना करायची असते. आता हे तर साधं सरळ आणि करेक्ट पण आहे. तर विनम्र होणं देवासमोर, देवासमोर विनम्र होणं हे चुकीचं नाही, करेक्ट आहे, अगदी करेक्ट आहे. पण विनम्रतेला आपण इतक्या डाऊन स्टेजला घेऊन गेलो आहोत की आपण दीनवाणी अवस्थेमध्ये येतो. एक अवस्था अशी येते, दीनवाणी अवस्था आहे माझी, हे देवा, आम्ही काय बाबा हीन, अतिपतित वगैरे वगैरे, हे जे काही शब्द आहेत ना, हे सगळे चुकीचे आहेत. अशा काइंडची प्रार्थना असू शकत नाही. दॅट इज नॉट द प्रेयर, दॅट इज जस्ट अ क्राईंग सप्लिकेशन इट इज. म्हणजे गिडगिडणं, एखाद्या भिकाऱ्याने एखाद्या श्रीमंत माणसाकडे गिडगिडणं वगैरे, द्या ना प्लीज वगैरे वगैरे वगैरे, त्याला दया नाही आली तर? अशा वेळी तर दया येत पण नाही. खूप रेअरली लोकांना दया येत असते. सो
लेट मी एक्सप्लेन यू अगेन. सो सप्लिकेशन करू नये कधी, त्याच्याऐवजी ग्रॅटिट्यूड करावा. ग्रॅटिट्यूडचा अर्थ काय होतो? धन्यवाद. वी आर ग्रेटफुल टू द गॉड. तर ग्रेटफुल कसं व्हायचं हो? म्हणजे थँक्यू कसं म्हणायचं? बघा, मी तुमच्याकडे आलो, तुम्हाला मागितलं प्लीज गिव्ह मी युअर पेन, तुम्ही मला पेन दिला, त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हणालो थँक्यू, राईट? सो आता हा बघा, हा पॅटर्न किती करेक्ट आहे. एखाद्या व्यक्तीला आपण एखादी गोष्ट करायला सांगितली, ती गोष्ट त्या व्यक्तीने केल्याच्या नंतर आपण त्याला थँक्यू वगैरे म्हणतो की नाही, थँक्स म्हणतो. करेक्ट आहे की नाही? पण इथे मात्र उलट आहे. देवाचा नियमच वेगळा आहे. देवाच्या राज्यामध्ये असं नाही होत. देवाला ज्यावेळी मला असं प्रेयर करायची असते की अ पर्टिक्युलर थिंग आय वॉन्ट टू बी कम्प्लिटेड, अ पर्टिक्युलर थिंग आय वॉन्ट फ्रॉम यू, सो गॉड प्लीज गिव्ह इट टू मी, असं जर मी म्हणत असेल, ॲट द सेम टाइम आय शुड फील थँक्यू गॉड. आय शुड से थँक्यू गॉड. आय शुड बी ग्रेटफुल टू गॉड. तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे? अजून ती गोष्ट व्हायची बाकी आहे. बिफोर दॅट ओनली यू आर थँकफुल. आर यू मॅड? नो, आय एम नॉट मॅड. दिस इज द वे गॉड वॉन्ट्स अस टू टॉक. म्हणजे असं की गॉडला जर मी एखादी गोष्ट सांगितलेली आहे तर ती 100% होणारच, कारण तो करणारा कोण आहे? गॉड आहे. द हायेस्ट ऑथॉरिटी इन द युनिवर्स. मग मी असं का विचार करावा की बाबा ती गोष्ट झाल्यावरच थँक्यू म्हणा? इन ॲडव्हान्स आय एम सेईंग थँक्स. ॲक्च्युली गॉडला ॲडव्हान्स किंवा नंतर वगैरे असे काही ह्या काही पाबंद्या नसतात. हे आपल्यासाठी चाललंय मित्रांनो. सो आय एम सच अ confident person that I know as soon as I utter the words of prayers from my mouth, through my mouth, at the same time, the prayer which came out of my mouth is started to be realizing. ती रिअलाइज होतीये, ती प्रोसेस सुरू झाली आहे नेचरनी. आपण युनिवर्स नेचर म्हणत असतो की नाही, युनिवर्स त्या कामाला लागली आहे तुमचं काम कंप्लीट करायला. सो वाय शुड आय से थँक्यू गॉड, राईट? सो वी शुड नेवर सप्लिकेट, रादर वी शुड appreciate each and everything which you are asking the God to do, right? Okay. आता यानंतर असं आहे, इज लाईफ अ स्कूल, असा एक प्रश्न रायटरने विचारला होता. हे जीवन म्हणजे एक स्कूल आहे नाही, आहे की नाही, असं त्याने विचारलं. देवा, ही स्कूल आहे ना हे सगळं माझं जीवन म्हणजे? कारण त्यामध्ये आम्ही बाबा हे जगामध्ये काहीतरी शिकायला आलो आहे वगैरे, इथे जन्म घेतलेला आहे, इथे आता आम्ही वेगवेगळ्या गोष्टी शिकत असतो. अगदी बकवास गोष्ट आहे. गॉडला अजिबात मान्य नाही आहे. गॉड म्हणतच नाही की हे जीवन म्हणजे शाळा आहे. नाही, शाळा नाही. लेसन शिकायला आपण आलेलो नाही. मला सांगा, लहान मुलं असतात, खूप रेअर, खूप कमी मुलं असतात की ज्यांना तुम्ही विचारलं की शाळा कशी आहे, ते म्हणतील छान आहे, आम्हाला खूप छान आवडतं वगैरे. खूप रेअर मुलं असतात. बाकीची धाकानीच म्हणतात हो हो छान आहे. काही तर क्लिअर म्हणतात नाही नाही आम्हाला अजिबात आवडतं, आम्हाला खेळायला आवडतं, आम्हाला हे काय लावलं इकडे शिकायला वगैरे वगैरे, नाही का? सेम तसंच आहे आपल्या जीवनात सुद्धा. तर आपलं जीवन ही शाळा नाही आहे मित्रांनो. वी आर हिअर टू रिक्रिएट अस. तर तुम्ही म्हणाल रिक्रिएट? सी, some English words are there. They are very mysterious words, but ते मिस्ट्री रिव्हील करतात. बघा कसं, एक शब्द आहे रिक्रिएट. मनोरंजनाला वगैरे आपण रिक्रिएशन वगैरे असं म्हणत असतो. रिक्रिएट, री मीन्स व्हॉट? पुन्हा. क्रिएट म्हणजे निर्मिती. मी माझी स्वतः निर्मिती करतोय. दॅट मीन्स व्हॉट? मी अज्ञानातून ज्ञानाच्या अवस्थेकडे वापस जातो. म्हणजे याचा अर्थ मी पूर्वीपासूनच ज्ञानीच आहे. मी गॉड आहे ना, गॉडचे अंश आहे ना आपण. सो वी आर अगेन बिकमिंग गॉड. वी आर गोइंग टुवर्ड्स गॉड. आता तो स्पिरिच्युअल वे झाला, आपल्याला तिकडे जायचं नाहीये. अजून एक शब्द आहे रिमेंबर. आपल्याला काहीतरी स्मरण होतं, आपल्याला काहीतरी आठवलं वगैरे की आपण रिमेंबरचा शब्द, हा शब्द वापरतो की नाही, बट त्या शब्दाची फोड करा, रिमेंबर. आय एम बिकमिंग द मेंबर अगेन. री मीन्स अगेन, मेंबर. आय एम बिकमिंग द मेंबर ऑफ समथिंग. ऑफ समथिंग मीन्स ऑफ गॉड, ऑफ दॅट ग्रेटेस्ट रियालिटी ऑफ माय सेल्फ, राईट? तर असे काही शब्द बघा, खूप सुंदर आहेत ते इंग्लिशमध्ये. त्याचा पण उहापोह म्हणजे त्याची चर्चा गॉडने केलेली आहे. रिमेंबर, रिक्रिएट वगैरे हे काय म्हणजे आपण इथे शिकायला नाही आलेलो. सगळं नॉलेज मला आहे ऑलरेडी.
फक्त अज्ञानाचा पडदा मला दूर करायचा आहे. आणि याला पुष्टी देणारे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये भरपूर संत आहेत. जसं विवेकानंद वगैरे म्हणायचे की तुमच्याकडे तुमच्या आत्म्याला सगळं नॉलेज आहे, फक्त अज्ञान आपल्या मनावरती जे आलेलं आहे ते अज्ञान आपल्याला दूर करायचं असतं. आणि अज्ञान दूर करण्यासाठी मग तुम्हाला म्हणजे विविध मार्ग दिलेले आहेत, ध्यान, भक्ती वगैरे वगैरे, ज्ञान मार्ग हे ते. आणि त्यांनी काय होतं की आपला आत्मा जो की संपूर्णपणे ज्ञानी आहे, कारण सगळ्या विश्वाचं नॉलेज आपल्याकडे आहे, आपण ईश्वराचे अंश आहोत. एक दिवस आपल्याला पूर्णपणे असं समजावून घ्यायचं आहे की मीच ईश्वर आहे, हे आपलं ज्यावेळी कळतं, समजतं. समजणे ह्या पण शब्द खूप अलीकडे झालेत. ज्यावेळी मला ती पूर्ण जाणीव होते, ज्याला आपण एनलायटनमेंट असं पण म्हणतो, भगवान बुद्धांना किंवा महावीरांना कैवल्य ज्ञान प्राप्त झालं, कैवल्य. आता तो विषय स्पिरिच्युअलिटीचा असल्यामुळे मी इथे डिस्कस करत नाही आहे, ते आपण वेगळ्या कुठेतरी सिरीजमध्ये ते नक्कीच बोलू. सो वी आर हिअर टू लिव्ह आवर लाईफ जॉयफुली, लव्हिंगली, ट्रुथफुली, एवढंच फक्त लक्षात घ्या. आणि याची सुरुवात जर मित्रांनो तुम्ही केली ना, तर बघा, क्रांती होईल जीवनामध्ये तुमच्या, 100% क्रांती होईल. आणि इथं आता ही क्रांती होण्याची सुरुवात झालेली आहेच आहे. अजूनही बऱ्याचशा प्रश्नांची आपण उत्तरं पुढे बघणार आहोत. मला सरतेशेवटी असं सांगायचं आहे की हां, याच्यानंतरचा एक व्हिडिओ जो आहे ना, तो फिअर अँड गिल्ट याबद्दल आहे. बघा, फिअर आणि गिल्ट हे अत्यंत महत्त्वाचे दोन विषय. तुम्ही म्हणाल की सर हे काय वगैरे, तर हे महत्त्वाचे यासाठी आहेत. फिअर म्हणजे भीती, गिल्ट म्हणजे अपराधी भाव. हे दोन ज्या गोष्टी आहेत ना, या दोन गोष्टींच्या अवतीभोवतीच आपलं जीवन बऱ्यापैकी चालू आहे. आणि त्यामुळे आपलं तमाम तरह की जो मुश्किले हैं, ज्याला आपण म्हणतो की नाही, सगळ्या प्रकारच्या अडचणी, सगळ्या प्रकारचे अडथळे वगैरे ज्या जीवनामध्ये येतात, फक्त या दोन गोष्टींमुळे येतात, फिअर अँड गिल्ट. आणि बघा, इतक्या बेमालूमपणे या गोष्टी आपल्या लाईफमध्ये शिरलेल्या असतात आणि खूप चुकीच्या धारणा यांच्याशी जोडलेल्या आहेत आपल्या. ड्यू टू द फिअर ओनली यू आर गोइंग टू गॉड. बघा, मोस्ट ऑफ द पॉप्युलेशनला जर विचारलं देवाकडे का जाता, बाबा जावं लागेल, आज असं आहे, आज चतुर्थी आहे, आज एकादशी आहे, असे जे काही वेगवेगळे हे असतात की, किंवा एखाद्या विशिष्ट दिवशी वगैरे आपण देवाकडे गेलंच पाहिजे वगैरे, नाही गेलं तर काय होईल, विचारा. नाही गेलं तर काय होईल, नाही गेलं तर देवाला राग येईल, नवस नाही फेडला देवाला राग येईल. असे विविध वेडगळ समजुती लोकांच्या असतात. बघा, मॅक्सिमम पॉप्युलेशन, मोस्ट ऑफ द पॉप्युलेशन या अत्यंत चुकीच्या विचारामध्ये गुंतलेली आहे मित्रांनो. दे कन्सिडर गॉड टू बी पर्सन होल्डिंग अ हंटर इन हँड. जर तुम्ही त्याच्या मर्जीप्रमाणे वागला नाहीत, त्याच्या पाया पडायला गेला नाहीत, त्याचा नवस तुम्ही फेडला नाहीत, तर तो तुम्हाला पनिशमेंट देणार आहे, शिक्षा देणार आहे, सजा देणार आहे. हाच विचार मुळात अत्यंत चुकीचा आहे, कारण हा विचार येतो फिअरमुळे. सो फिअर आणि गिल्ट हे सोर्स आहेत. चित्रविचित्र हजारो लाखो विचार तुमच्या मनात जे येतात ना, चुकीचे आहेत. गॉडपासून तुम्हाला दूर ठेवणारे हे दोनच शब्द आहेत, फिअर अँड गिल्ट. दॅट्स वाय गॉड इज सेइंग इन हिज बुक, कॉन्व्हर्सेशन विथ गॉडमध्ये खूप ठिकाणी, तीनही पुस्तकामध्ये ऑलमोस्ट वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे, देर आर ओनली टू सिन्स इन द वर्ल्ड, दे आर फिअर अँड गिल्ट. भीती आणि अपराधी भाव यापेक्षा मोठे दुसरे कोणतेच पाप नाही जगामध्ये. मग इतर पाप नाही आहेत का, म्हणजे आपण ज्याला पाप कर्म आतापर्यंत समजत आलोय, तर त्याच्यावर आणि ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर करणार आहोत. तर प्लीज परत एकदा सांगतोय, सबस्क्राईब तर तुम्ही केलेलंच असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स पण करा प्लीज. तुमचे काही प्रश्न असतील तर तेही पाठवा. आणि तुमचा काही अनुभव जर आला असेल, बघा, अवेअरनेस लेवल जर तुमची थोडीशी जागृत झालेली असेल, तर अवेअर असलेल्या लोकांना 100% काही ना काही साईन मिळत असतात देवाचे. जर तसं काही मिळाले तर जरूर कमेंटमध्ये सगळ्यांशी शेअर करा. तर पुढच्या व्हिडिओची वाट बघा, लवकरात लवकर आपण तो सेंड करणार आहोत. धन्यवाद.